या बातमीचे प्रायोजक आहेत आनंद मुखवास, भरपूर ताजी सास अब आपके पास। बीके प्रोडक्ट्स शहादा। शहादा तालुक्यातील पळसवाडे गावातील शेतकरी सीताराम पोपट कोळी यांच्या गट क्रमांक 87-2 व 87-7 येथील काढणीस आलेला ऊस विद्युत तारांमधील सातत्याने होत असलेल्या स्पार्किंगमुळे अचानक भडकलेल्या आगीत 3.5 एकरांतील ऊसक्षेत्र जळून खाक झाले। मागील काही दिवसांपासून शेतावरून जाणाऱ्या महावितरणच्या विद्युत तारांमध्ये स्पार्किंग होत असल्याचे समजते, मात्र कोणतीही दखल न घेतल्याने अखेर या निष्काळजीपणाचे गंभीर परिणाम भोगावे लागले। अचानक पडलेल्या ठिणगीमुळे उसाला आग लागली आणि अवघ्या काही मिनिटात संपूर्ण क्षेत्र जळून राख झाले। या आगीमध्ये 5 ते 7 लाखांपर्यंतचे आर्थिक नुकसान झाल्याचे प्राथमिक अंदाज आहे। कष्टाने उभारलेल्या पिकाचे झालेले हे प्रचंड नुकसान पाहता शेतकरी सीताराम कोळी यांनी आणि परिसरातील ग्रामस्थांनी महावितरणकडून तात्काळ पंचनाम्यासह उचित नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे। या प्रकरणामुळे परिसरातील शेतकऱ्यांत मोठी नाराजी असून अशा निष्काळजी कारभारावर कारवाई करून भविष्यातील धोके टाळावेत, अशीही मागणी होत आहे। गावकरी एक्सप्रेस न्यूज जगन ठाकरे, मुख्य संपादक, शहादा। माझे नाव सीताराम पोपट कोळी, राहणार पळसवाडा। हे जे ऊस जळालेले आहेत हे केव्हा आणि कसे जळालेले आहेत? हे एमईसीबीचे जे खांबे गेलेले आहेत तिथे त्यांचे काहीतरी लूज कॉन्टॅक्टमुळे काहीतरी त्याचे पार्किंगमुळे ऊस जळाला। किती होता ऊस? माझ्या स्वतःचा होता 3.5 एकर आणि बाकीच्यांचा आहे 5 एकर, काही एकाचे 4 एकर। आणि ऊस केव्हा तोडणीला येणार होता? आता 2-4 दिवसात तोड येणार। मी आता तलाठी वगैरे यांच्याकडे फोटो वगैरे पाठवले, ते पंचनाम्याला येणार आहेत। आता 10 मिनिटात येतीलच। पंचनामा झाला की लगेच 2 रिपोर्ट तयार करणार, एक पोलीस स्टेशनला देणार आणि एक इतर एमईसीबी वाल्यांना देणार, त्यांच्यावर तक्रार करणार। तुमची काय मागणी असणार आहे? मागणी काय, आपली जे उजाळ त्याची भरपाई करावी त्यांनी। तरी किती खर्च आला असेल तरी पण आता तसं बघायला गेलं माझ्या 7 एक लाखाचे नुकसान आहे, ती भरपाई द्यावी बाबा त्यांनी, एबीसीबी वाल्यांनी, कृषीवाल्यांनी। दुसरी गोष्ट, विद्युत विभागवाल्यांचा एवढा गलथान कारभार असतो इकडे की कधी ते डुंकून पाहत नाही। किती नुकसान झालं शेतकऱ्यांचे तरी ते बघायला तयार नसतात। एक त्याच्यात मला ते सांगावं असं वाटतं, याची तक्रार पण मी करणारच आहे याच्या कंप्लेंट मध्ये।